तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठणकावलेलं आहे। मुंबईचा महापौर कोणत्या समाजाचा असेल यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असा टोला लगावला। त्याला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरून मुंबईतील राजकारण तापल्याचं दिसतंय। लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसों का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा, अशा प्रकारचं कारस्थान आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आता मुंबई भाजपचे काय पक्ष नेतेपद महापालिकेतलं कोणाकडे होतं? विनोद शर्मांकडे होतं। मराठी आहेत का? नाही आहेत। त्याच्या आधी गटनेतेपद कोणाकडे होतं? मनोज कोटकांकडे होतं। त्याच्या आधी कोण होते? दिलीप पटेल होते। मग हे गुजराती भैये आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे इथे तिथे कोणी नाही, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। म्हणजे याचा अर्थ ते खानला महापौर करणार आहेत। याचा अर्थ म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे। आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा। आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातनं अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचा आहे।